येवला तहसील कार्यालयात शिक्षक आमदार किशोर दराडे व माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेली आमसभा विविध प्रश्नांनी चांगलीच गाजली आहे। तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले। त्यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आमसभेसाठी तालुक्यातील विविध गावातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी नागरिकांनी आपल्या गावातील प्रलंबित समस्या थेट प्रशासनासमोर मांडत प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती केली। प्रशासनातील काही अधिकारी कर्मचारी कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबून असून त्यांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। आमसभेत 38 गाव पाणीपुरवठा योजना हा प्रमुख चर्चेचा विषय ठरलाय। तालुक्यातील ग्रामस्थांनी या योजनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या कामकाजावर आक्षेप घेत सदर समिती तातडीने बरखास्त करण्याची मागणी केली आहे। तसेच वाढविण्यात आलेली पाणीपट्टी रद्द करण्याची मागणीही ग्रामस्थांनी जोरदारपणे लावून धरली आहे। ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत नवीन समिती स्थापन होईपर्यंत वाढीव पाणीपट्टी रद्द ठेवण्याचा निर्णय गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी जाहीर केला। त्यामुळे आमसभेत उपस्थित ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळालाय। गायगोठा, घरकुल तसेच विविध रस्त्यांच्या कामांमध्ये अनियमितता, भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी आमसभेत केले। संबंधित कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। याशिवाय कामगार, तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी यांच्यासह काही अधिकारी कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध दाखले व कामांसाठी नागरिकांना कार्यालयांच्या चक्रा माराव्या लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। आमसभेत तालुक्यातील शेकडो समस्याग्रस्त ग्रामस्थांनी उपस्थित राहून आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या। नागरिकांच्या प्रश्नावर प्रशासनाने गांभीर्याने कार्यवाही करून प्रलंबित समस्या तातडीने सोडवाव्यात अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। माननीय आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी तालुक्याची एक बैठक आयोजित केली होती। सर्व या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा, तहसीलदार असतील, प्रांतसाहेब असतील, गटविकास अधिकारी असतील, पोलीस विभागातले असतील, कृषी विभागातले आणि सर्वच विभागातील या ठिकाणी लोक महत्त्वाची या ठिकाणी उपस्थित होते। आणि आम्ही या ठिकाणी आव्हान केलं होतं लोकांना की जास्तीत जास्त प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी या। लोकांचे अनेक प्रश्न होते देखील आम्ही एक या ठिकाणी नमूद केला होता एक मुद्दा की 38 गाव पाणी पुरवठा योजनेमध्ये जी 20% पाणी जी वाटप जे केली होती त्यामध्ये 38 गावामध्ये ती जी एकदम चुकीच्या पद्धतीने होती। आणि ती चुकीची गोष्ट कशी आहे की आपण गट विकास अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली, त्यांनी देखील मान्य केलं आणि ती 20% जी पाणी वाटप जी वाढ आहे ती या ठिकाणी थांबवलेली आहे। आणि जी अनधिकृत या ठिकाणी समिती आहे ती सुद्धा या ठिकाणी बरखास्त करून आपण लवकरच या ठिकाणी तालुक्याची बैठक घेऊन सर्व सरपंच घेऊन आपण नवीन या ठिकाणी कमिटी नेमणार असल्याचं आश्वासन देखील याच्यामध्ये दिलं। मी येवला तालुका शिवसेनेच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व शेतकरी बांधव या सभेसाठी उपस्थित राहिले। गेल्या 20-25 वर्षानंतर जे आहे तुम्ही या ठिकाणी आमसभा घेतली आणि आमसभेचं काही फलित होईल असं तुम्हाला वाटतंय का? 100% ह्या तालुक्यातले बरेच लोक माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते। आमचे बरेच प्रश्न प्रलंबित आहे आणि याचा प्रश्नाचा फॉलोअप आम्ही करून सुद्धा सुटत नाही। यात तुम्ही लक्ष घाला। मी प्रांत साहेबांना विनंती केल्यानंतर प्रांत साहेब म्हटले का रिस्टर तुम्ही एक अर्ज करा कलेक्टर साहेबांकडे। मी रिस्टर कलेक्टर साहेबांकडे एक अर्ज केला आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांनी खाली पत्र दिलं, ह्या तारखेला तुम्ही आमसभा घ्या आणि आमसभेमध्ये ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम करा। आज तुमच्या माध्यमातून येवला तालुक्यातल्या बऱ्याच लोकांना सूचित केलं होतं, ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील त्या लोकांनी उपस्थित राहा। त्याप्रमाणे प्रत्येक गावातला ग्रामपंचायतचा अधिकारी नाही आले इथं, पण प्रत्येक ठिकाणचे ग्रामसेवक नसल्यामुळे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले। तसं BDO साहेबांनाही सांगितलेलं आहे तर ज्या ज्या ग्रामपंचायतमधले वाद असतील ते स्वतः आपण तिथं जाऊन ते सगळं अभ्यास करून योग्य त्यांना न्याय देण्याचं काम करा। आज सगळ्या प्रकारचे अधिकारी इथं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, BDO साहेब असतील, त्याच्या MSCBचे असतील, कृषी विभागाचे असतील, सगळे अधिकारी इथं आले। सगळ्या शेतकऱ्यांचे आणि सगळ्या नागरिकांचे प्रश्न समजून घेतले आणि जवळजवळ बरेचसे 70% प्रश्न प्रांत साहेबांनी जागेवर सोडण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल सगळ्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। सरांनी असंच आमच्या येवला तालुक्यातल्या शेतकरी बंधू भगिनींना मदत करावी
आणि येणाऱ्या काळामध्ये आज हजारांनी जसे लोक आले, येणाऱ्या काळामध्ये मला सुद्धा दरबार घेण्याची किंवा आमसभा घेण्याची गरज पडू नये अशी मी अधिकाऱ्यांच्या मार्फत अपेक्षा व्यक्त करतो. बरेच छोटे छोटे प्रश्न होते, त्यांनी प्रत्येकाने मान्य केले. हे प्रश्न लवकरात लवकर टाईम बाउंडिंगमध्ये आम्ही ते सोडवणार आहे. BDOनी मान्य केले, तसे आदित प्रांत साहेबांनी दिले, तहसीलदारांनी सांगितलेले, MSCBचे वरिष्ठ प्रजापती साहेब असतील त्यांच्याशी चर्चा झाली. ग्रामपंचायत 38 गावांचा पाणी प्रश्नाची वाढ जी 20% होती ते BDO साहेबांनी मान्य केलं. जोपर्यंत अधिकृत तिथं कमिटी होत नाही आणि त्या कमिटीचा सगळा लोकांजोखा आमच्या समोर येत नाही तोपर्यंत 20% ही वाढ होणार नाही. आजच्या आमसभेत भाऊंनी जे आहे तालुक्यातून आलेले जनतेने अनेक प्रश्न मांडले किंवा समस्या मांडल्या, त्याच्या समस्येचं निराकरण झालंय की नाही, आमसभा घेण्याची वेळ आता प्रांत साहेबांनी सांगितलं की असे येणार नाही आणि जे तालुक्याचे जे काही प्रश्न आहे ते 100% सोडवण्याचा प्रामाणिकपणे ते प्रयत्न करणार असा मलाही त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि जर नाही सुटले वेळ आली तर परत घेऊ. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.